हॅलो स्टुडंट्स, मी अनम. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र टेट 2021 साठी इंग्लिश टॉपिकचे सब टॉपिक क्वेश्चन टॅग आणि यंग वन्स ऑफ एनिमल्स या टॉपिक वरती 50 महत्वपूर्ण एमसीक्यूज एज वेल एज प्रीवियस इयर क्वेश्चन्स पण बघणार आहोत फॉर पेपर 1 अँड पेपर 2. सो स्टुडंट, जर तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण बघितले तर तुम्ही एक्झाम मध्ये नक्कीच क्वेश्चन टॅग आणि यंग वन्स ऑफ एनिमल्स चे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करू शकता. सो स्टुडंट्स, वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड. आणि आजचा हा आपला 4th मॉक टेस्ट आहे आणि प्रीवियस मॉक टेस्टची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. आणि हे बघा, मॉक टेस्टचे काय रूल आहे. हे मॉक टेस्ट मध्ये 50 क्वेश्चन्स असणार आहे. जर हे क्वेश्चन तुमच्या समोर येईल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर देण्याचे प्रयत्न करा. इथे प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असतील आणि निगेटिव्ह मार्किंग नाही, जसे आपल्या एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही असते तशी. तर तुम्ही तुमचे किती क्वेश्चन्स बरोबर आले त्यानुसार जे स्कोर आहे ते कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा. सो स्टुडंट, तुमची प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी आमच्या चॅनलवर महाराष्ट्र टेट हे एक्झाम साठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी नवीन कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला डेली व्हिडिओ लेक्चर्स मिळेल आणि हे व्हिडिओ लेक्चरचे थ्रू तुमचा फुल सिलेबस कव्हर होणार आहे. तसंच तुम्हाला 10 मॉक टेस्ट फॉर पेपर 1 आणि 10 मॉक टेस्ट फॉर पेपर 2 मिळेल आणि प्रत्येक मॉक टेस्ट मध्ये 150 क्वेश्चन्स असणार आहे. आणि हे मॉक टेस्ट थ्रू तुमचे आम्ही 3000 क्वेश्चन्स कव्हर करणार आहे आणि थ्रू दिस क्वेश्चन तुमचे सिलेबस पण कव्हर होणार आहे. आणि जर तुम्ही या टेस्ट दिल्या तर तुम्हाला कमीत कमी 120 मार्क पडण्याची हमी आम्ही देतो. आणि याच टेस्ट मध्ये आणि याच मॉक टेस्ट मध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट 65 to 70 क्वेश्चन्स डायरेक्ट एक्झाम मध्ये येतील अशी आमची खात्री आहे. तर आणि स्टुडंट्स, हे बघा, यू विल बी ॲडेड टू आवर व्हॉट्सअप ग्रुप वेअर यू कॅन रिसीव्ह 24/7 सपोर्ट फ्रॉम आवर टीम. ओके, सो हे सगळे गोष्टी तुम्हाला फक्त 499 मध्ये मिळेल. आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी नंबर तुमच्या समोर दिसतो, त्यावर मेसेज करा किंवा आमचा फ्री ॲप ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी डाउनलोड करा, विच इज अवेलेबल ऑन प्ले स्टोर. सो स्टुडंट्स, लेट्स बिगिन विथ दी व्हिडिओ. सो स्टुडंट्स, हे बघा, फर्स्ट क्वेश्चन काय, यू डोंट प्ले दी पियानो. ओके, हे काय आपल्याला सेंटेन्स गिवन आहे आणि हे सेंटेन्स आपल्याला काय क्वेश्चन टॅग मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, सो स्टुडंट्स, हे बघा, हियर इज द रूल फॉर फॉलोइंग दी क्वेश्चन टॅग क्वेश्चन्स. ओके, हे काय रूल आहे आणि हे स्ट्रक्चर आपल्याला काय क्वेश्चन टॅगचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी हे स्ट्रक्चर काय मदत करणार आहे. ओके, सो हियर आपल्याला जे फर्स्ट सेंटेन्स बघा तुम्ही, काय आपल्याला गिवन आहे, यू डोंट प्ले दी पियानो. हे सेंटेन्स मध्ये काय डोंट हे वर्ड यूज केलेलं आहे. म्हणजे काय डोंट म्हणजे काय, डोंट हे वर्ड इट इज मेड अप ऑफ 2 वर्ड्स, दॅट इज डू आणि नॉट. म्हणजे हे सेंटेन्स मध्ये नॉट यूज केलेला आहे, दॅट मीन्स द सेंटेन्स इज इन नेगेटिव्ह फॉर्म आणि सेंटेन्स आपल्याला गिवन आहे इट इज नेगेटिव्ह सेंटेन्स. ओके, सो हियर हे बघा, स्ट्रक्चर काय, आपण काय स्ट्रक्चर फॉलो करणार आहे. ओके, स्ट्रक्चर काय, सेंटेन्स म्हणजे काय ॲज इट इज. आपल्याला जे सेंटेन्स गिवन आहे हे सेंटेन्सला तुम्ही काय ॲज इट इज लिहा, त्याच्यानंतर काय येणार आहे कॉमा, मग कॉमा लिहा. काय यू डोंट प्ले दी पियानो, त्याच्यानंतर काय येणार आहे कॉमा, देन हेल्पिंग वर्ब. सो हियर स्टुडंट्स, हेल्पिंग वर्ब काय डोंट. हे काय हेल्पिंग वर्ब आहे, होल डोंट हे वर्ड हेल्पिंग वर्ब आहे का नाही. हियर हेल्पिंग वर्ब काय फक्त डू, हे काय हेल्पिंग वर्ब आहे. मग तुम्ही लिहा डू. ओके, कॉमाच्या नंतर काय डू लिहा, त्याच्यानंतर सब्जेक्ट. हियर सब्जेक्ट काय यू, हे काय सब्जेक्ट आहे. आपल्याला माहिती सब्जेक्ट काय असतं, आय, वी, यू, ही, शी, इट, हे सगळे काय असते सब्जेक्ट. ओके, सो हियर सब्जेक्ट काय यू. सो सब्जेक्टला पण आपल्याला काय ॲज इट इज लिहायचं आहे. काय येणार आहे यू आणि त्याच्यानंतर काय येणार आहे क्वेश्चन टॅगचे क्वेश्चन आहे, मग काय लास्ट क्वेश्चन मार्क येणार आहे. ओके, मग कशा येणार आहे डू यू आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. वाय वी राईट नॉट हियर, बिकॉज सेंटेन्स जे आपल्याला गिवन आहे हे काय नेगेटिव्ह फॉर्म मध्ये आहे. जर आपल्याला सेंटेन्स नेगेटिव्ह फॉर्म मध्ये गिवन असतं तर आपल्याला काय क्वेश्चन टॅग काय पॉझिटिव्ह मध्ये लिहायचं आहे. ओके, मग हियर करेक्ट आन्सर काय येणार आहे ऑप्शन डी, डू यू. नेक्स्ट, there are so many people in the street. ओके, सो अगेन आपल्याला काय हे क्वेश्चन, हे जे सेंटेन्स आपल्याला गिवन आहे त्याला आपल्याला काय क्वेश्चन टॅग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. अगेन आपल्याला हे बघा, हे रूल फॉलो करा. काय सेंटेन्स
लिहा तुम्ही सेंटेन्स ॲज इट इज. काय देर आर सो मेनी पीपल इन दी स्ट्रीट, त्याच्यानंतर कॉमा येणार आहे. देन आपल्याला काय हेल्पिंग वर्ब काय आहे, हे सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब काय आर, हे काय हेल्पिंग वर्ब आहे. ओके, आणि देर हे काय सब्जेक्ट आहे. ओके, अगेन लिहा तुम्ही काय आर लिहा, कॉमाच्या नंतर काय येणार आहे हेल्पिंग वर्ब. हिअर हेल्पिंग वर्ब काय आर. ओके, आणि स्टुडंट्स लक्षात ठेवा हे जे आपल्याला सेंटेन्स गिवन आहे हे काय पॉझिटिव्ह सेंटेन्स गिवन आहे. हे सेंटेन्स मध्ये नॉट हे वर्ड यूज केलेला आहे का नाही, मग हिअर काय येणार आहे नॉट येणार आहे. आणि लक्षात ठेवा स्टुडंट्स क्वेश्चन टॅग मध्ये आपण काय जे नॉट असते ह्याला आपण काय शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो, मग कशा येणार आहे आरंट. ओके, काय एन, त्याच्यानंतर फॉस्टफी आणि टी. ओके, आणि त्याच्यानंतर काय येणार आहे सब्जेक्ट, काय सब्जेक्ट हिअर देअर, आणि लास्ट क्वेश्चन मार्क येणार आहे. सो हिअर क्वेश्चन टॅग काय येणार आहे आरंट देअर. ओके, सो हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी इज द राईट आन्सर. ओके, नेक्स्ट there were many mistakes in your dictation. ओके, अगेन आपल्याला काय हे सेंटेन्सला क्वेश्चन टॅग मध्ये कन्वर्ट करायचंय. हे बघा दिस इज दी रूल, आणि आपण काय हे रूलला फॉलो करणार आहे फॉर सॉल्विंग दी क्वेश्चन टॅग क्वेश्चन्स. ओके, सो हिअर सेंटेन्स आपल्याला गिवन आहे, आपल्याला काय फक्त ॲज इट इज सेंटेन्स लिहायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय पुट करायचं आहे कॉमा. ओके, कॉमा पुट करा. मग त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब. हिअर इन दिस सेंटेन्स देअर काय सब्जेक्ट आहे आणि वर हे काय हेल्पिंग वर्ब आहे. ओके, देअर वर मेनी मिस्टेक्स इन युअर डिक्टेशन. ओके, सो हिअर मिस्टेक्स हे काय वर्ब आहे आणि इन युअर डिक्टेशन हे काय एक ऑब्जेक्ट आहे. ओके, आणि मेनी हे काय आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन गिवन आहे हे सेंटेन्स मध्ये. मग काय राहिले वर अँड देअर. ओके, सो देअर हे काय सब्जेक्ट आहे आणि वेअर हे काय हेल्पिंग वर्ब आहे. ओके, मग हेल्पिंग वर्ब लिहा तुम्ही ॲज इट इज वर. ओके, आणि लक्षात ठेवा आपल्याला अगेन हे सेंटेन्स मध्ये नॉट हे वर्ड गिवन आहे का नाही, मग आपल्याला काय क्वेश्चन टॅग मध्ये आपण नॉट हे वर्ड यूज करणार आहे. ओके, मग लिहा तुम्ही वरंट, आणि त्याच्यानंतर काय सब्जेक्ट देअर, मग लिहा हिअर देअर, आणि त्याच्यानंतर काय येणार आहे क्वेश्चन मार्क. ओके, सो हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी वरंट देअर. ओके, नेक्स्ट you have finished your work. ओके, सो अगेन सेंटेन्सला आपल्याला काय क्वेश्चन टॅग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. अगेन फॉलो करा तुम्ही हा रूल. काय सेंटेन्सला आपण काय ॲज इट इज तुम्ही लिहा, आणि त्याच्यानंतर आपण काय पुट करणार आहे कॉमा. देन हिअर यू काय सब्जेक्ट आहे आणि हॅव हे काय हेल्पिंग वर्ब आहे. ओके, आणि फिनिश्ड हे काय एक वर्ब आहे. वर्बचा आपल्याला काय थर्ड फॉर्म गिवन आहे, आणि युअर वर्क हे काय एक ऑब्जेक्ट आहे. ओके, सो हिअर हेल्पिंग वर्ब काय हॅव आणि सब्जेक्ट काय यू. ओके, मग लिहा तुम्ही कॉमाच्या नंतर आपल्याला काय पुट करायचं आहे हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बच्या नंतर काय आपल्याला काय हे सेंटेन्स पॉझिटिव्ह मध्ये गिवन आहे. ओके, हे सेंटेन्स मध्ये नॉट हे वर्ड यूज केलेलं आहे का नाही, मग आपल्याला काय क्वेश्चन टॅग मध्ये आपण काय नेगेटिव्ह फॉर्म यूज करणार आहे, दॅट इज haven't, आणि हे काय सब्जेक्ट लिहा ॲज इट इज, मग काय येणार आहे यू, आणि त्याच्यानंतर काय येणार आहे क्वेश्चन मार्क. ओके, सो हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी इज द राईट आन्सर haven't you. नेक्स्ट Mahesh doesn't work hard. ओके, सो हिअर स्टुडंट्स अगेन तुम्ही लक्षात ठेवा हे जे आपल्याला सेंटेन्स गिवन आहे हे सेंटेन्स मध्ये डझंट हे वर्ड यूज केलेलं आहे. म्हणजे काय डझंट इट इज अगेन मेड अप ऑफ टू वर्ड, दॅट इज डज आणि नॉट. ओके, सो डज नॉटचा हिअर आपल्याला काय शॉर्ट फॉर्म गिवन आहे डझंट. ओके, म्हणजे काय हे सेंटेन्स मध्ये नॉट यूज केलेलं आहे, म्हणजे आपल्याला जे सेंटेन्स गिवन आहे हे सेंटेन्स काय नेगेटिव्ह फॉर्म मध्ये, आणि आपल्याला काय जे आपण क्वेश्चन टॅग तयार करणार आहे ते काय होणार आहे पॉझिटिव्ह मध्ये, आणि क्वेश्चन टॅग मध्ये नॉट येणार आहे का नाही. ओके, सो हिअर अगेन तुम्ही काय हे स्ट्रक्चरला फॉलो करा. जे सेंटेन्स गिवन आहे त्या सेंटेन्सला तुम्ही ॲज इट इज लिहा, त्याच्यानंतर कॉमा पुट करा. देन हेल्पिंग वर्ब काय हिअर डज. ओके, काय लिहा तुम्ही डज ॲज इट इज लिहा. देन नॉट येणार आहे का नाही, बिकॉज सेंटेन्स मध्ये नॉट यूज केलेलं आहे, मग टॅग मध्ये नॉट नाही येणार आहे. ओके, आणि स्टुडंट्स
लक्षात ठेवा हिअर महेश हे काय एक बॉय. ओके, म्हणजे की आपल्याला नेम गिवन आहे. जर क्वेश्चन टॅग मध्ये नेम गिवन असते, हे काय महेश काय बॉयचा नेम आहे, मग आपल्याला काय ऍज इट इज आपल्याला नेम पुट नाही करायचंय, आपण काय पुट करणार आहे हिअर ओनली ही. ओके, महेश हे काय बॉय, दॅट्स वाय वी पुट हिअर ही. हे काय रूल आहे क्वेश्चन टॅगचा, आपल्याला काय ऍज इट इज नेम नाही पुट करायचं आहे, रिमेंबर इट. ओके, सो क्वेश्चन टॅग काय येणार आहे डज ही आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. ओके, सो हिअर correct option काय येणार आहे option D is the right answer. Moving on to the next question. The boy wasn't able to do it alone. Okay, so here again हे sentence मध्ये बघा तुम्ही काय the boy wasn't able to do it alone. Okay, so here students helping verb काय given आपल्याला wasn't. Again wasn't हे वर्ड काय इट इज मेड अप ऑफ टू वर्ड दॅट इज वॉज और अँड नॉट. ओके, म्हणजे काय हे जे सेंटेन्स गिवन आपल्याला त्यामध्ये काय नॉट हे वर्ड अगेन यूज केलेलं आहे, म्हणजे आपल्याला जे सेंटेन्स गिवन आहे इट इज इन निगेटिव्ह फॉर्म. ओके, मग क्वेश्चन टॅग आपण जे तयार करणार आहे हे काय पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे. अगेन तुम्ही फॉलो करा, हे बघा हे स्ट्रक्चरला फॉलो करा. काय सेंटेन्स लिहा ऍज इट इज, त्याच्यानंतर काय कॉमा पुट करा, देन हेल्पिंग वर्ब हिअर काय वॉज. ओके, आपण नॉट लिहिणार आहे का नाही, टॅग मध्ये नॉट येणार आहे का नाही, बिकॉज सेंटेन्स मध्ये काय यूज केलेलं आहे नॉट. ओके, सो हिअर काय येणार आहे वॉज आणि काय हिअर द बॉय गिवन आहे. ओके, अगेन स्टुडंट्स लक्षात ठेवा द बॉय येणार आहे का नाही, सब्जेक्ट द बॉय नाही येणार आहे. ओके, बिकॉज द बॉय हे काय त्याचं आपण काय पुट करणार आहे टॅग मध्ये ही. ओके, आणि टॅग मध्ये ऑलवेज ही शी येतो आणि ही शी इट. ओके, नॉट ऍज इट इज बॉय गर्ल अशा नाही येणार आहे आणि नेम पण नाही येणार आहे. ओके, मग बॉय काय द बॉयला आपण काय म्हणणार काय लिहिणार आहे ही. ओके, सो वॉज ही आणि त्याच्यानंतर काय येणार आहे क्वेश्चन मार्क. सो हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी इज द राईट आन्सर. नेक्स्ट, शी कम्स फ्रॉम द फॅमिली ऑफ Donovan. Okay, so again here in this sentence काय she subject आहे आणि here काय आपल्याला helping verb काय given आहे स्टुडंट्स. here आपल्याला काय helping verb काय given आहे, आपल्याला helping verb here given नाहीये. ओके, मग आपण काय करणार आहे रिमेंबर. ओके, आपण काय करणार आहे फर्स्ट तुम्ही स्ट्रक्चर फॉलो करा. काय सेंटेन्स लिहा ऍज इट इज, त्याच्यानंतर कॉमा पुट करा, त्याच्यानंतर काय येणार आहे हेल्पिंग वर्ब. हिअर हेल्पिंग वर्ब आपल्याला नाही गिवन आहे, मग काय शी गिवन आहे आणि शी काय सिंग्युलर आहे आणि सिंग्युलरचे सह शी इट ही हे सगळे काय सिंग्युलर आहे आणि सिंग्युलरचे सह ऑलवेज काय असतं डज. ओके, सिंग्युलरचे सह ऑलवेज काय हेल्पिंग वर्ब येणार आहे डज. ओके, मग हिअर काय लिहा तुम्ही डज आणि काय आपल्याला सेंटेन्स मध्ये नॉट हे वर्ड गिवन आहे का नाही, म्हणजे काय हे जे सेंटेन्स आपल्याला गिवन आहे हे पॉझिटिव्ह मध्ये गिवन आहे, मग टॅग काय येणार आहे नेगेटिव्ह येणार आहे. ओके, मग लिहा तुम्ही डझंट आणि काय गिवन आहे आपल्याला सब्जेक्ट शी, मग ऍज इट इज लिहा शी आणि त्याच्यानंतर काय येणार आहे क्वेश्चन मार्क. ओके, सो हिअर करेक्ट क्वेश्चन टॅग काय येणार आहे ऑप्शन डी that is doesn't she. Okay, next, Monorama cannot complete her work in time. Okay, so student this is very important question. हा प्रश्न महाराष्ट्र टेट 2015 मध्ये आला होता. ओके, सो बघा तुम्ही काय हे सेंटेन्स आपल्याला गिवन आहे, हे सेंटेन्स आपल्याला काय क्वेश्चन टॅग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, सो तुम्ही फॉलो करा हे स्ट्रक्चरला. काय आपल्याला जे पण सेंटेन्स गिवन आहे काय फर्स्ट आपण काय स्टेप फॉलो करणार आहे, जे पण सेंटेन्स आपल्याला गिवन आहे आपण काय बघणार आहे वेदर द सेंटेन्स इज इन नेगेटिव्ह फॉर्म और पॉझिटिव्ह फॉर्म. ओके, जे आपल्याला सेंटेन्स गिवन आहे हे सेंटेन्स मध्ये काय कॅन नॉट हे वर्ड यूज केलं आहे आणि आपल्याला माहिती आहे दिस इज मेड अप ऑफ अगेन टू वर्ड दॅट इज कॅन और नॉट. ओके, म्हणजे काय हे सेंटेन्स मध्ये नॉट हे वर्ड
यूज केलेला आहे. दॅट्स वाय आपण काय करणार आहे, आपल्याला जे पण टॅग येणार आहे हिअर, टॅग मध्ये आपण काय नॉट हे वर्ड यूज करणार आहे का नाही. ओके, हे आपलं कन्फर्म आहे. सेकंड आपल्याला काय अगेन काय गिवन आहे, हेल्पिंग वर्ब आपण बघणार आहे. हिअर हेल्पिंग वर्ब काय कॅन आणि मनोरमा हे काय सब्जेक्ट आहे. ओके, हे झालं आपला. अगेन आपण काय करणार आहे, हे स्ट्रक्चरला फॉलो करणार आहे. अगेन स्ट्रक्चर बघा काय, सेंटेन्स लिहा ॲज इट इज, लास्ट काय कॉमा पुट करा. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, हिअर हेल्पिंग वर्ब काय कॅन, मग यूज करा हिअर कॅन. ओके, आणि सब्जेक्ट, सब्जेक्ट काय गिवन आहे आपल्याला, नेम गिवन आहे. अगेन हे काय गर्लचा नेम आहे, बिकॉज ऑप्शन्स मध्ये बघा तुम्ही काय शी यूज केलेला आहे. दॅट मीन्स आपल्याला जे नेम गिवन आहे काय गिवन आहे, हे एक काय गर्ल आहे. मग आपण काय क्वेश्चन टॅग मध्ये नेम आपण ॲज इट इज नाही लिहितो. क्वेश्चन टॅग मध्ये रिमेंबर स्टुडंट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, क्वेश्चन टॅग मध्ये नेम ॲज इट इज आपण नाही पुट करणार आहे. काय हिअर मनोरमा हे काय गर्लचा नेम आहे, मग गर्लला आपण काय म्हणतो शी, मग हिअर लिहा तुम्ही कॅन शी, आणि हिअर काय येणार आहे लास्ट क्वेश्चन मार्क. ओके, सो हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी इज द राईट आन्सर, कॅन शी. नेक्स्ट, इट इजंट व्हेरी अर्ली नाव. ओके, आपल्याला अगेन काय सेंटेन्स गिवन आणि हे सेंटेन्सला आपल्याला काय क्वेश्चन टॅग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, सो अगेन स्टुडंट्स आपण काय फर्स्ट आपली स्टेप काय आपण काय बघणार आहे, वेदर द सेंटेन्स इज इन पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह फॉर्म. ओके, सो हिअर हेल्पिंग वर्ब काय यूज केलेला आहे इज, आणि त्याच्या नंतर काय इजंट आपल्याला गिवन आहे, म्हणजे इजंट अगेन इट इज मेड अप ऑफ टू वर्ड्स, दॅट इज ऑर नॉट, म्हणजे सेंटेन्स मध्ये नॉट यूज केलेला आहे. दॅट मीन्स आपण जे क्वेश्चन टॅग तयार करणार आहे त्यामध्ये नॉट येणार आहे का वर्ड नाही. ओके, हे कन्फर्म आहे बिकॉज द सेंटेन्स आपल्याला जे सेंटेन्स गिवन आहे इट इज इन नेगेटिव्ह फॉर्म. सो हिअर काय करा, हे स्ट्रक्चरला फॉलो करा. हिअर इज हे काय हेल्पिंग वर्ब आहे आणि इट हे काय सब्जेक्ट आहे. ओके, सो हिअर काय स्ट्रक्चर बघा तुम्ही, सेंटेन्स लिहा ॲज इट इज, त्याच्यानंतर कॉमा पुट करा. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, हिअर हेल्पिंग वर्ब काय इज, आणि आपण नॉट नाही यूज करणार आहे बिकॉज सेंटेन्स मध्ये आपल्याला काय नॉट गिवन आहे. दॅट मीन्स इट इज इन नेगेटिव्ह फॉर्म, आणि क्वेश्चन टॅग जे तयार होणार आहे हे काय आपल्या पॉझिटिव्ह मध्ये तयार होणार आहे बिकॉज सेंटेन्स मध्ये नॉट यूज केलेला आहे. सो हिअर काय फक्त इज येणार आहे आणि सब्जेक्ट काय इट, मग लिहा तुम्ही इज इट, आणि त्याच्यानंतर लास्ट काय येणार आहे क्वेश्चन मार्क. सो हिअर करेक्ट क्वेश्चन टॅग काय येणार आहे इज इट. सो ऑप्शन बी हिअर इज द राईट आन्सर. नेक्स्ट, there is neither electricity nor gas on the island. Okay, so here again students remember this is very interesting question. Here बघा तुम्ही काय गिवन आहे, हे सेंटेन्स मध्ये आपल्याला नायदर नॉर म्हणजे काय, हे जे सेंटेन्स नायदर नॉर हे गिवन आहे म्हणजे काय, जे आपल्याला सेंटेन्स गिवन आहे इट इज इन नेगेटिव्ह फॉर्म. नायदर गिवन आहे म्हणजे काय, इट इज इन नेगेटिव्ह फॉर्म. ओके, सो हिअर हेल्पिंग वर्ब काय आपल्याला गिवन आहे इज, आणि इज काय हेल्पिंग वर्ब आहे आणि देअर हे काय सब्जेक्ट आहे. ओके, मग हे बघा तुम्ही स्ट्रक्चरला फॉलो करा. काय सेंटेन्स ॲज इट इज लिहा, त्याच्यानंतर काय कॉमा लिहा, देन हेल्पिंग वर्ब. हिअर हेल्पिंग वर्ब काय इज, आणि सेंटेन्स मध्ये काय नायदर आणि नॉर हे वर्ड यूज केलेला आहे. दॅट मीन्स जे आपल्याला सेंटेन्स गिवन आहे हे नेगेटिव्ह फॉर्म मध्ये गिवन आहे, आणि सब्जेक्ट काय मग इज आपण लिहिले काय हेल्पिंग वर्बच्या नंतर काय येणार आहे सब्जेक्ट. हे बघा स्ट्रक्चर मध्ये, मग सब्जेक्ट काय इजच्या नंतर काय येणार आहे सब्जेक्ट देअर. ओके, इज देअर, आणि त्याच्यानंतर काय येणार आहे क्वेश्चन मार्क. ओके, सो हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी हिअर इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, he had no practice in composing music. Okay, so students again आपली फर्स्ट स्टेप काय फॉर सॉल्विंग द क्वेश्चन टॅग क्वेश्चन्स, आपण काय फर्स्ट आपण फाइंड आउट करणार आहे whether the sentence is in positive or negative form. ओके, सो हिअर हे बघा काय वर्ड यूज केलेला आहे नो, म्हणजे हे काय जे आपल्याला सेंटेन्स गिवन आहे इट इज इन नेगेटिव्ह फॉर्म. ओके, जे सेंटेन्स आपल्याला गिवन आहे हे काय नेगेटिव्ह
फॉर्म मध्ये गिवन आहे सेंटेन्स, दॅट मीन्स आपल्याला जे क्वेश्चन टॅग तयार होणार आहे हे काय पॉझिटिव्ह मध्ये तयार होणार आहे. ओके, सो हिअर ही हे काय सब्जेक्ट आहे आणि हॅड हे काय हेल्पिंग वर्ब आहे. अगेन स्टुडंट्स आपण काय करणार आहे, हे स्ट्रक्चरला फॉलो करणार आहे. जे सेंटेन्स आहे ॲज इट इज सेंटेन्स लिहा, त्याच्यानंतर काय कॉमा पुट करा, देन हेल्पिंग वर्ब, हिअर हेल्पिंग वर्ब काय हॅड, मग लिहा ॲज इट इज हॅड. मग काय हॅड नॉट येणार आहे का, हॅडंट येणार आहे का, नाही, बिकॉज सेंटेन्स आपल्याला गिवन आहे नेगेटिव्ह मध्ये आहे, मग क्वेश्चन टॅग आपला काय पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे. मग हॅड त्याच्यानंतर काय सब्जेक्ट लिहा, सब्जेक्ट काय ही, मग काय येणार आहे हॅड ही आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. सो हिअर करेक्ट क्वेश्चन टॅग काय येणार आहे हॅड ही. सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर. नेक्स्ट, नथिंग कॅन स्टॉप अस नाव. ओके, सो स्टुडंट्स हिअर काय जे सेंटेन्स आपल्याला गिवन आहे ह्याला आपल्याला काय क्वेश्चन टॅग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. अगेन हे बघा काय नथिंग, हिअर नथिंग हे काय नेगेटिव्ह वर्ड आहे, म्हणजे काय जे आपल्याला सेंटेन्स गिवन आहे अगेन सेंटेन्स इज इन नेगेटिव्ह फॉर्म. ओके, मग आपण काय आपल्याला जे क्वेश्चन टॅग येणार आहे त्यामध्ये आपण काय नॉट हे वर्ड यूज करणार आहे का, नाही. ओके, आणि हे बघा हिअर कॅन, कॅन काय हिअर हेल्पिंग वर्ब आहे. ओके, सो हिअर काय गिवन आपल्याला सेंटेन्स नथिंग कॅन स्टॉप अस नाव. ओके, नथिंग हे काय एक गर्ल आहे, बॉय आहे का, नाही, एक काय स्पेसिफिक थिंग आहे. ओके, एक मग आपण काय करणार आहे हिअर डज डू यूज करणार आहे का, नाही, क्वेश्चन टॅग मध्ये यूज करणार आहे का, नाही. मग हिअर सब्जेक्ट काय यूज करणार आहे आपण, हे बघा हे स्ट्रक्चरला फॉलो करा आणि लिहा तुम्ही क्वेश्चन टॅग सब्जेक्ट काय यूज करणार आहे. मग हे बघा कशा येणार आहे सोल्युशन, नथिंग कॅन स्टॉप अस नाव, कॉमा लिहा, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब काय हिअर कॅन. ओके, सेंटेन्स नेगेटिव्ह आहे, मग आपण काय क्वेश्चन टॅग नेगेटिव्ह, क्वेश्चन टॅग मध्ये नॉट येणार आहे का, नाही, क्वेश्चन टॅग काय येणार आपला पॉझिटिव्ह येणार आहे. ओके, मग कॅन लिहा, त्याच्यानंतर हिअर काय येणार आहे इट. ओके, आणि क्वेश्चन मार्क काय येणार आहे क्वेश्चन टॅग कॅन इट. ओके, सो हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी इज हिअर इज द राईट आन्सर. नेक्स्ट, he isn't a student. Okay, so students again here isn't, it is made up of two words, that is or and not. म्हणजे काय जे सेंटेन्स आपल्याला गिवन आहे सेंटेन्स मध्ये नॉट हे वर्ड यूज केलेला आहे, दॅट मीन्स आपल्याला जे क्वेश्चन टॅग तयार होणार आहे हे काय पॉझिटिव्ह मध्ये तयार होणार आहे. ओके, सो हिअर हे बघा हे स्ट्रक्चरला फॉलो करा, सेंटेन्स लिहा ॲज इट इज, त्याच्यानंतर काय पुट करायचं आपल्याला कॉमा पुट करा, देन हिअर हेल्पिंग वर्ब काय इज काय हेल्पिंग वर्ब आहे आणि ही हे काय सब्जेक्ट आहे. ओके, मग लिहा हेल्पिंग वर्ब काय इज आणि त्याच्यानंतर काय येणार आहे नॉट येणार आहे का, नाही, बिकॉज सेंटेन्स मध्ये नॉट यूज केलेला आहे, दॅट मीन्स आपण जे क्वेश्चन टॅग आहे पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे. मग काय फक्त इज लिहा, त्याच्यानंतर काय येणार आहे सब्जेक्ट, सब्जेक्ट काय हिअर ही, मग काय येणार आहे इज ही, आणि लास्ट रिमेंबर क्वेश्चन मार्क इज कंपल्सरी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. लास्ट काय येणार आहे क्वेश्चन मार्क आणि काय येणार आहे क्वेश्चन टॅग इज ही. सो हिअर ऑप्शन बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट, there won't be any trouble. Okay, so again students हे बघा there हे काय here subject आहे आणि won't, again won't is it made up of two words, that is won't म्हणजे काय will आणि not. okay, won't काय will not चा short form आहे won't. okay, काय there won't be any trouble. ओके, सो हिअर विल हे काय हेल्पिंग वर्ब आहे आणि देअर काय आपल्याला माहिती आहे सब्जेक्ट आहे. अगेन आपण काय करणार आहे हे स्ट्रक्चरला फॉलो करणार आहे. मग सेंटेन्स ॲज इट इज लिहा, त्याच्यानंतर कॉमा पुट करा, देन हेल्पिंग वर्ब, हिअर हेल्पिंग वर्ब काय विल, मग लिहा ॲज इट इज विल आणि सब्जेक्ट, सब्जेक्ट काय हिअर देअर, बिकॉज सेंटेन्स मध्ये नॉट हे वर्ड यूज केलेला आहे, मग क्वेश्चन टॅग मध्ये नॉट येणार आहे का, नाही. ओके, विल लिहा, फक्त विल येणार आहे आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहा काय देअर आणि लास्ट क्वेश्चन मार्क. ओके, सो हिअर करेक्ट क्वेश्चन टॅग काय येणार आहे विल देअर. सो ऑप्शन डी हिअर इज द राईट आन्सर. नेक्स्ट,
Nothing is impossible. Okay. So again student, this is very important question. हा प्रश्न महाराष्ट्र TET 2013 मध्ये आला होता. ओके. सो काय प्रश्न बघा तुम्ही, नथिंग इज इम्पॉसिबल. ओके. हिअर नथिंग हे काय नेगेटिव्ह वर्ड आहे, म्हणजे काय जे सेंटेन्स आपल्याला गिवन आहे हे काय नेगेटिव्ह फॉर्म मध्ये आपल्याला गिवन आहे. ओके. आणि हिअर काय इज हे काय हेल्पिंग वर्ब आहे. ओके. नथिंग इज इम्पॉसिबल आपल्याला माहिती आहे का काय ही आणि शी आहे का नाही, नेम आपल्याला गिवन आहे का नाही. मग हिअर सब्जेक्ट काय येणार आहे इट. ओके. इट काय सब्जेक्ट येणार आहे आणि इज काय हेल्पिंग वर्ब येणार आहे. आणि आपल्याला जे सेंटेन्स गिवन आहे आणि सेंटेन्स काय आपल्याला माहिती आहे सेंटेन्स आपल्याला नेगेटिव्ह फॉर्म मध्ये गिवन आहे. ओके. दॅट मीन्स आपल्याला जे क्वेश्चन टॅग तयार होणार आहे इट विल बी पॉझिटिव्ह. ओके. सो हिअर काय हे स्ट्रक्चरला तुम्ही फॉलो करा, हे रूल तुम्ही फॉलो करा. काय सेंटेन्सला ऍज इट इज लिहा, त्याच्यानंतर कॉमा पुट करा. देन काय येणार आहे हेल्पिंग वर्ब. हिअर हेल्पिंग वर्ब काय इज आणि नॉट नाही येणार आहे बिकॉज द सेंटेन्स इज इन नेगेटिव्ह फॉर्म. आणि त्याच्यानंतर काय सब्जेक्ट काय हिअर सब्जेक्ट काय इट. ओके. मग लिहा ऍज इट इज इट आणि त्याच्यानंतर काय येणार आहे क्वेश्चन मार्क. ओके. सो हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन ए इज इट. ओके. नेक्स्ट we can take a taxi. ओके. सो जे आपल्याला सेंटेन्स गिवन आहे हे बघा काय आपण फर्स्ट स्टेप काय यूज करणार आहे, आपला फर्स्ट स्टेप काय आपण काय फॉलो करणार आहे, आपण फाइंड आउट करणार आहे whether the sentence is in positive or negative form. ओके. सो हिअर वी काय सब्जेक्ट आहे आणि कॅन हे काय हेल्पिंग वर्ब आहे. टेक अ टॅक्सी हे काय एक ऑब्जेक्ट आहे. ओके. इन्फॉर्मेशन आपल्याला गिवन आहे. मग हिअर काय कॅन आणि कॅनच्या नंतर काय नॉट हे वर्ड यूज केलेला आहे का नाही, म्हणजे काय जे सेंटेन्स आपल्याला गिवन आहे इट इज इन पॉझिटिव्ह फॉर्म. ओके. जे सेंटेन्स आपल्याला गिवन आहे हे काय पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला गिवन आहे. मग क्वेश्चन टॅग जे आपण तयार करणार आहे हे काय नेगेटिव्ह मध्ये येणार आहे. ओके. सो अगेन स्टुडंट्स हे स्ट्रक्चरला फॉलो करा. काय सेंटेन्स ऍज इट इज लिहा. काय वी कॅन टेक अ टॅक्सी त्याच्यानंतर कॉमा येणार आहे. देन हेल्पिंग वर्ब. हिअर हेल्पिंग वर्ब काय येणार आहे कॅन आणि काय नॉट वर्ड यूज केलेला आहे का सेंटेन्स मध्ये. मग काय आपण नॉट वर्ड नाही यूज केलेला आहे सेंटेन्स मध्ये, मग आपण काय टॅग मध्ये नॉट वर्ड यूज करणार आहे. सो कॅन नॉट का सो कॅन नॉटचा शॉर्ट फॉर्म काय येणार आहे. सो कॅन नॉटचा शॉर्ट फॉर्म काय येणार आहे कांट. ओके. मग या तुम्ही कांट आणि या सब्जेक्ट काय वी. मग लिहा वी आणि त्याच्यानंतर काय येणार आहे क्वेश्चन मार्क. ओके. सो हिअर क्वेश्चन टॅग काय येणार आहे कांट वी. ओके. सो हिअर करेक्ट ऑप्शन काय ऑप्शन डी इज द राईट आन्सर. नेक्स्ट शी वॉज ऍबसेंट यस्टरडे. ओके. सो हिअर अगेन स्टुडंट्स लक्षात ठेवा हिअर काय शी हे काय सब्जेक्ट आहे, वॉज हे काय हेल्पिंग वर्ब आहे आणि ऍबसेंट यस्टरडे हे काय एक ऑब्जेक्ट आहे. ओके. मग आपल्याला जे सेंटेन्स गिवन आहे सेंटेन्स मध्ये नॉट वर्ड यूज केलेला आहे का नाही, म्हणजे जे आपल्याला सेंटेन्स गिवन आहे सेंटेन्स काय पॉझिटिव्ह मध्ये गिवन आहे. ओके. दॅट मीन्स आपण जे क्वेश्चन टॅग तयार करणार आहे इट विल बी नेगेटिव्ह. ओके. सो हिअर काय अगेन स्ट्रक्चरला फॉलो करा तुम्ही. सेंटेन्स ऍज इट इज लिहा त्याच्यानंतर कॉमा पुट करा. देन हेल्पिंग वर्ब. हिअर हेल्पिंग वर्ब काय वॉज आणि काय सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे दॅट मीन्स आपल्याला काय वॉज नॉट लिहायचं आहे. मग वॉज नॉटचं शॉर्ट फॉर्म काय येणार आहे वॉजंट. ओके. काय येणार आहे वॉजंट आणि सब्जेक्ट का आपल्याला गिवन आहे शी. मग लिहा शी ऍज इट इज आणि त्याच्यानंतर काय येणार आहे क्वेश्चन मार्क. ओके. सो हिअर करेक्ट क्वेश्चन टॅग काय येणार आहे wasn't she. Okay. So option C काय here is the right answer. Next. I need not get up early tomorrow. Okay. So students जे आपल्याला सेंटेन्स गिवन आहे हे सेंटेन्सला आपल्याला काय क्वेश्चन टॅग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके. सेंटेन्स काय बघा तुम्ही आय नीड नॉट. ओके. हे काय नॉट वर्ड यूज केलेला आहे सेंटेन्स मध्ये दॅट मीन्स जे आपल्याला सेंटेन्स गिवन आहे इट इज इन नेगेटिव्ह फॉर्म. ओके. आपले काय आपण फर्स्ट स्टेप काय फाइंड आउट करतो फर्स्ट स्टेप मध्ये आपण वेदर द सेंटेन्स इज इन नेगेटिव्ह व पॉझिटिव्ह फॉर्म. मग सेंटेन्स काय आपल्याला गिवन आहे नेगेटिव्ह फॉर्म मध्ये. मग आपल्याला जे क्वेश्चन टॅग तयार होणार आहे काय
पॉझिटिव्ह तयार होणार आहे. ओके, हिअर बघा तुम्ही काय, आय हे काय सब्जेक्ट आहे, नीड हे काय हिअर हेल्पिंग वर्ब आहे. ओके, आणि हे बघा आपण काय करणार आहे, हे स्ट्रक्चरला फॉलो करणार आहे. काय सेंटेन्स ॲज इट इज सेंटेन्स लिहा. हिअर काय सेंटेन्स ॲज इट इज लिहा. काय येणार आहे, आय नीड नॉट गेट अप अर्ली इन द अर्ली मॉर्निंग, सॉरी अर्ली टुमॉरो. आय नीड नॉट गेट अप अर्ली टुमॉरो. त्याच्यानंतर काय येणार आहे, कॉमा, देन हेल्पिंग वर्ब. हिअर हेल्पिंग वर्ब काय, नीड. ओके, आणि सब्जेक्ट काय, आय. ओके, क्वेश्चन टॅग आपला काय पॉझिटिव्ह मध्ये तयार होणार आहे, बिकॉज सेंटेन्स आपल्याला गिवन आहे, सेंटेन्स मध्ये नॉट वर्ड यूज केलेला आहे. ओके, सो हिअर करेक्ट टॅग काय येणार आहे, नीड आय. सो हिअर ऑप्शन ए इज द राईट आन्सर. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. काय सेंटेन्स बघा तुम्ही, देअर इज अ टेम्पल इन दिस स्ट्रीट. ओके, सो हिअर देअर काय सब्जेक्ट आहे, इज हे काय हेल्पिंग वर्ब आहे. ओके, मग हे सेंटेन्स मध्ये नॉट वर्ड यूज केलेला आहे का, नाही, म्हणजे आपला सेंटेन्स गिवन आहे इट इज इन पॉझिटिव्ह फॉर्म. ओके, पॉझिटिव्ह फॉर्म आहे. मग आपल्या जे क्वेश्चन टॅग तयार होणार आहे, क्वेश्चन टॅग जे आपला तयार होणार आहे, इट विल बी नेगेटिव्ह. ओके, सो हिअर काय आपण काय फॉलो करणार आहे, स्ट्रक्चर फॉलो करणार आहे. स्ट्रक्चर मध्ये काय बघा तुम्ही, सेंटेन्स, सेंटेन्सला तुम्ही काय ॲज इट इज लिहा, त्याच्यानंतर कॉमा पुट करा, देन हेल्पिंग वर्ब. ओके, सो हिअर हेल्पिंग वर्ब काय इज, आणि काय क्वेश्चन जे सेंटेन्स आपल्याला गिवन आहे, क्वेश्चन 19 मध्ये जे सेंटेन्स गिवन आहे त्यामध्ये काय नॉट वर्ड नाही यूज केलेला आहे, मग इज नॉट आपण लिहिणार आहे, आणि इज नॉटचा शॉर्ट फॉर्म काय येणार आहे, इजंट. ओके, इजंट, आणि हिअर सब्जेक्ट काय देअर, मग या तुम्ही देअर ॲज इट इज, आणि त्याच्यानंतर काय येणार आहे क्वेश्चन मार्क. ओके, सो हिअर करेक्ट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन डी इज द राईट आन्सर, इजंट देअर. नेक्स्ट, आय लुक व्हेरी एक्झॉस्टेड. ओके, सो आपल्याला जे सेंटेन्स गिवन आहे हे सेंटेन्सला आपल्याला काय क्वेश्चन टॅग मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला माहिती आहे. ओके, सो हिअर आपल्याला काय फर्स्ट काय फाइंड आउट करायचं, फर्स्ट स्टेप आपण काय फॉलो करणार आहे, whether the sentence आपल्याला जे सेंटेन्स गिवन आहे whether it is in positive form or negative form. ओके, सो हिअर हे बघा काय हे सेंटेन्स मध्ये काय नॉट हे वर्ड यूज केलेलं आहे का, नाही, दॅट मीन्स जे आपल्याला जे सेंटेन्स गिवन आहे हे सेंटेन्स काय पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये आपल्याला गिवन आहे. ओके, बिकॉज सेंटेन्स मध्ये काय नेगेटिव्ह वर्ड्स नाही यूज केलेला आहे, जसे नॉट, नायदर हे वर्ड यूज नाही केलेलं आहे. ओके, आता तुम्ही बघा काय आपल्याला सब्जेक्ट काय गिवन आहे आणि काय हेल्पिंग वर्ब काय गिवन आहे. ओके, सो हिअर आय हे काय सब्जेक्ट आहे, आणि हे सेंटेन्स मध्ये आपल्याला काय हेल्पिंग वर्ब नाही गिवन आहे, मग काय होणार आहे, क्वेश्चन टॅग काय तयार होणार आहे हे बघा तुम्ही. आपण काय करणार आहे, पहिले तुम्ही हे रूल फॉलो करा, काय सेंटेन्सला ॲज इट इज लिहा, आय लुक व्हेरी एक्झॉस्टेड, त्याच्यानंतर कॉमा लिहा, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब येणार आहे. हिअर हेल्पिंग वर्ब आपल्याला गिवन आहे का, नाही, बट आपल्याला माहिती आहे आयचे सह ऑलवेज काय असतं, डू. आयचे सह ऑलवेज डू येणार आहे, नॉट डज. ओके, सो ऑप्शन्स बघा वन बाय वन. तुम्ही काय गिवन आहे, ऑप्शन ए मध्ये डज गिवन आहे, दॅट मीन्स ऑप्शन ए हिअर काय इनकरेक्ट आहे. तसेच ऑप्शन बी, ऑप्शन काय बघा तुम्ही, ऑप्शन बी बघा काय डू गिवन आहे. ओके, आपल्याला माहिती आहे जे सेंटेन्स आपल्याला गिवन आहे हे काय पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये आहे. ओके, मग फक्त डू येणार आहे का, नाही, मग हे काय इनकरेक्ट आहे. तसंच तुम्ही ऑप्शन डी पण बघा काय डझंट गिवन आहे, आयच्या सह ऑलवेज काय येणार आहे, डू, नॉट डझंट. ओके, डज येणार आहे का, नाही, बिकॉज ऑप्शन डी पण हिअर काय इनकरेक्ट आहे. तसंच ऑप्शन सी बघा काय डू. ओके, हिअर काय येणार आहे, आयच्या सह ऑलवेज काय येणार आहे, डू, बट आपल्याला जे सेंटेन्स गिवन आहे पॉझिटिव्ह मध्ये आहे, मग क्वेश्चन टॅग जे आपलं तयार होणार आहे काय नेगेटिव्ह मध्ये होणार आहे, मग काय येणार आहे हेल्पिंग वर्ब हिअर काय येणार आहे, डोंट. ओके, मग लिहा तुम्ही डोंट, आणि सब्जेक्ट काय आय, मग आय ॲज इट इज लिहा, आणि त्याच्यानंतर काय येणार आहे क्वेश्चन मार्क. ओके, सो हिअर करेक्ट टॅग काय येणार आहे, डोंट आय. सो हिअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी इज दी राईट आन्सर, डोंट आय. नेक्स्ट, your father is a mechanic. Okay, so here again हे जे आपल्याला सेंटेन्स गिवन आहे हे सेंटेन्सला क्वेश्चन टॅग मध्ये कन्वर्ट करायचं आहे, आणि हे बघा हे सेंटेन्स मध्ये नॉट हे वर्ड यूज केलेला आहे का, नाही. ओके, बिकॉज
काय युअर फादर इज अ मेकॅनिक, हे सेंटेन्स मध्ये नॉट वर्ड नाही यूज केलेलं आहे. दॅट मीन्स जे आपल्याला सेंटेन्स गिवन आहे इट इज इन पॉझिटिव्ह फॉर्म. ओके, काय सेंटेन्स जे आपल्याला गिवन आहे हे काय पॉझिटिव्ह मध्ये गिवन आपल्याला. मग आपल्याला जे टॅग तयार होणार आहे काय होणार आहे नेगेटिव्ह. ओके, सो हिअर स्टुडंट्स हे बघा काय युअर, हे काय हिअर युअर फादर इज अ मेकॅनिक. ओके, सो युअर फादर, हिअर फादर गिवन आहे. मग फादर, बॉय, मदर असे वर्ड जर असते टॅग मध्ये काय असतं ही, शी और इट. ऑलवेज काय आपण यूज करतो, काय यूज करतो आपण ऑलवेज ही, शी और इट. मग फादर हे काय सिंग्युलर आहे आणि हे काय ही, हे काय काय एक मेन आहे. दॅट्स वाय हिअर काय येणार आहे ही. ओके, आणि इज हिअर काय हेल्पिंग वर्ब आहे. ओके, सो अगेन हे बघा तुम्ही स्ट्रक्चर फॉलो करा. सेंटेन्सला ऍज इट इज लिहा. युअर फादर इज अ मेकॅनिक, त्याच्यानंतर काय येणार आहे कॉमा, कॉमाच्या नंतर काय हेल्पिंग वर्ब. हिअर हेल्पिंग वर्ब काय इज, आणि आपल्याला काय सेंटेन्स पॉझिटिव्ह मध्ये गिवन आहे. मग इज नॉट येणार आहे क्वेश्चन टॅग मध्ये, आणि इज नॉटच्या शॉर्ट फॉर्म काय येणार आहे इजंट. ओके, इजंट, आणि सब्जेक्ट काय यूज करणार आहे आपण हिअर ही. ओके, मग काय लिहा इजंट ही, आणि त्याच्यानंतर काय येणार आहे क्वेश्चन मार्क. ओके, so here correct answer काय येणार आहे ऑप्शन सी is the right answer, isn't he. Next, there are very few boys in your class. Okay, so again students जे आपल्याला सेंटेन्स गिवन आहे हे सेंटेन्सला क्वेश्चन टॅग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो हिअर हे बघा देर काय सब्जेक्ट आहे आणि आर हे काय हेल्पिंग वर्ब आहे. ओके, आणि स्टुडंट्स हे बघा हे सेंटेन्स मध्ये नॉट, नायदर हे वर्ड यूज नाही केलेलं आहे. म्हणजे काय हे सेंटेन्स मध्ये नेगेटिव्ह वर्ड्स नाही यूज केलेला आहे. मग जे सेंटेन्स आपल्याला गिवन आहे इट इज इन पॉझिटिव्ह फॉर्म. म्हणजे जे सेंटेन्स आपल्याला गिवन आहे हे काय पॉझिटिव्ह मध्ये सेंटेन्स आपल्याला गिवन आहे, आणि हे सेंटेन्सला आपल्याला काय आपल्याला जे सेंटेन्स गिवन आहे हे पॉझिटिव्ह मध्ये गिवन आहे. दॅट मीन्स आपल्याला जे टॅग तयार होणार आहे हे काय नेगेटिव्ह मध्ये तयार होणार आहे. ओके, मग काय रूल फॉलो करा तुम्ही. काय सेंटेन्स ऍज इट इज लिहा, त्याच्यानंतर कॉमा येणार आहे. हेल्पिंग वर्ब, हिअर हेल्पिंग वर्ब काय आर. ओके, सो हिअर लिहा आर, आणि काय सेंटेन्स मध्ये नॉट हे वर्ड यूज नाही केलेलं आहे. दॅट मीन्स टॅग मध्ये नॉट येणार आहे. आर नॉटचा शॉर्ट फॉर्म काय येणार आहे आरेंट. ओके, काय येणार आहे आरेंट, आणि हिअर सब्जेक्ट काय देअर. सो लिहा तुम्ही देअर. ओके, सो कशा होणार आहे टॅग आरेंट देअर. ओके, सो हिअर करेक्ट आन्सर काय येणार आहे ऑप्शन बी इज दी right answer. Next, he cannot walk. Okay, so again students हे जे सेंटेन्स गिवन आहे हे सेंटेन्सला आपल्याला काय क्वेश्चन टॅग फॉर्म करायचं आहे. ओके, सो हिअर ही काय सब्जेक्ट आहे आणि कॅन हे काय हिअर हेल्पिंग वर्ब आहे. अगेन स्टुडंट्स कॅनॉट इट इज मेड अप ऑफ टू वर्ड दॅट इज कॅन आणि नॉट. ओके, सो हिअर नॉट हे काय नेगेटिव्ह वर्ड यूज केलेला आहे. ओके, दॅट मीन्स जे आपल्याला सेंटेन्स गिवन आहे इट इज इन नेगेटिव्ह फॉर्म. ओके, सेंटेन्स का आपल्याला नेगेटिव्ह फॉर्म मध्ये. मग जे आपलं टॅग तयार होणार आहे टॅग कशा तयार होणार आहे पॉझिटिव्ह मध्ये. ओके, म्हणजे टॅग जे आपलं तयार होणार आहे त्यामध्ये काय नॉट हे वर्ड आपण काय यूज करणार आहे का नाही, बिकॉज सेंटेन्स मध्ये नॉट यूज केलेला आहे. दॅट मीन्स टॅग काय आपला पॉझिटिव्ह तयार होणार आहे. ओके, हे बघा तुम्ही हे स्ट्रक्चरला फॉलो करा. काय सेंटेन्स ऍज इट इज लिहा तुम्ही, त्याच्यानंतर काय येणार आहे कॉमा, देन हेल्पिंग वर्ब. हिअर हेल्पिंग वर्ब काय कॅन, मग लिहा तुम्ही कॅन ऍज इट इज. नॉट येणार आहे का नाही, बिकॉज सेंटेन्स मध्ये काय आहे काय नॉट प्रेझेंट आहे. दॅट मीन्स आपल्या जे टॅग आहे टॅग मध्ये नॉट नाही येणार आहे. ओके, बिकॉज सेंटेन्स मध्ये ऑलरेडी नॉट आपल्याला गिवन आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट, हिअर सब्जेक्ट काय ही, मग लिहा तुम्ही कॅन ही, आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. ओके, सो हिअर करेक्ट क्वेश्चन टॅग काय येणार आहे कॅन ही. सो हिअर ऑप्शन बी इज दी राईट आन्सर. नेक्स्ट, he will leave by this weekend. ओके, सो हिअर स्टुडंट्स काय आपल्याला जे सेंटेन्स गिवन आहे सेंटेन्सला काय क्वेश्चन टॅग तयार करायचं आपल्याला, आणि आपल्याला काय आपण फर्स्ट स्टेप काय फॉलो करणार आहे. आपण जे आपल्याला सेंटेन्स गिवन आहे आपण हे फाइंड करणार आहे वेदर द सेंटेन्स इज इन पॉझिटिव्ह फॉर्म और नेगेटिव्ह फॉर्म. ओके, सो हिअर ही काय सब्जेक्ट आहे आणि विल हे काय
हेल्पिंग वर्ब आहे. आणि हे बघा हे सेंटेन्स मध्ये नॉट नायदर हे अगेन हे वर्ड यूज नाही केलेला आहे. दॅट मीन्स जे आपल्याला सेंटेन्स गिवन आहे, सेंटेन्स काय पॉझिटिव्ह मध्ये गिवन आहे. ओके, सेंटेन्स आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये गिवन आहे. मग आपलं जे टॅग क्वेश्चन टॅग तयार होणार आहे हे काय नेगेटिव्ह मध्ये तयार होणार आहे. ओके, क्वेश्चन टॅग आपला काय नेगेटिव्ह मध्ये तयार होणार आहे. ओके, सो हिअर काय हे स्ट्रक्चरला तुम्ही फॉलो करा. काय स्ट्रक्चर काय सेंटेन्स, सेंटेन्स आपल्याला गिवन आहे तर ऍज इट इज सेंटेन्स लिहा, त्याच्यानंतर कॉमा येणार आहे. देन हेल्पिंग वर्ब, हिअर हेल्पिंग वर्ब काय विल. ओके, सो स्टुडंट्स हिअर काय येणार आहे विल आणि नॉट. ओके, काय येणार आहे विल नॉट. सो आपल्याला माहिती आहे विल नॉट हे काय हिअर टॅग येणार आहे, पण आपण क्वेश्चन टॅग मध्ये काय शॉर्ट फॉर्म यूज करतो. मग विल नॉटचं काय होणार आहे वोंट. काय होतं विल नॉटचं शॉर्ट फॉर्म वोंट आणि सब्जेक्ट काय आपल्याला गिवन आहे ही. मग लिहा तुम्ही ही ऍज इट इज आणि त्याच्यानंतर काय येणार आहे क्वेश्चन मार्क. ओके, सो हिअर करेक्ट क्वेश्चन टॅग काय येणार आहे वोंट ही. ओके, सो हिअर ऑप्शन सी इज द राइट आन्सर. नेक्स्ट, the lamb was led to the slaughter. Okay, so here again हे सेंटेन्स मध्ये आपल्याला जे सेंटेन्स गिवन आहे आपण फर्स्ट स्टेप काय फॉलो करणार आहे whether the sentence is in positive or negative form आपण हे फाइंड आउट करणार आहे. ओके, जे आपल्याला सेंटेन्स गिवन आहे हे बघा तुम्ही सेंटेन्स मध्ये आपल्याला फक्त वन थिंग गिवन आहे दॅट इज हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब हिअर आपल्याला काय गिवन आहे वॉज. ओके, आणि स्टुडंट्स हे बघा द लॅम्प, लॅम्प काय एक लिव्हिंग थिंग आहे का नाही, म्हणजे आपण काय यूज करणार आहे हिअर सब्जेक्ट इट. ओके, इट काय हिअर सब्जेक्ट आहे. ओके, आणि सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब आपण फाइंड केले. आणि जे सेंटेन्स आहे सेंटेन्स मध्ये नॉट हे वर्ड नाही यूज केलेला आहे. दॅट मीन्स जे सेंटेन्स आपल्याला गिवन आहे सेंटेन्स पॉझिटिव्ह मध्ये गिवन आहे. सेंटेन्स काय पॉझिटिव्ह आहे. मग आपल्याला जे क्वेश्चन टॅग तयार होणार आहे हे काय नेगेटिव्ह तयार होणार आहे. ओके, सो हिअर काय तुम्ही स्ट्रक्चर फॉलो करा. काय स्ट्रक्चर आहे सेंटेन्सला ऍज इट इज लिहा. सेंटेन्स काय द लॅम्ब वॉज लेड टू दी स्लॉटर आणि त्याच्यानंतर काय येणार आहे कॉमा. देन हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब काय वॉज. ओके, आणि काय सेंटेन्स आपल्याला काय पॉझिटिव्ह मध्ये गिवन आहे. मग टॅग मध्ये काय नेगेटिव्ह आपण काय नेगेटिव्ह वर्ड यूज करणार दॅट इज नॉट. ओके, सो वॉज नॉटचं शॉर्ट फॉर्म काय येणार आहे बिकॉज आपण टॅग मध्ये काय शॉर्ट फॉर्म यूज करतो. वॉज नॉटचं काय येणार आहे वॉजंट आणि हिअर सब्जेक्ट काय आपण यूज करणार आहे इट, वॉजंट इट. ओके, सो हिअर क्वेश्चन टॅग काय तयार होणार आहे वॉजंट इट आणि त्याच्यानंतर काय येणार आहे क्वेश्चन मार्क. ओके, सो हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी इज द राइट आन्सर. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. यू फॉलो व्हॉट आय से. ओके, सो अगेन आपल्याला जे सेंटेन्स गिवन आहे हे सेंटेन्सला आपल्याला काय क्वेश्चन टॅग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि स्टुडंट्स लक्षात ठेवा आपण काय फर्स्ट स्टेप आपण काय फॉलो करणार आहे आपण काय फाइंड करणार आहे वेदर द सेंटेन्स इज इन पॉझिटिव्ह फॉर्म ऑर निगेटिव्ह फॉर्म. सो हे बघा हे सेंटेन्स मध्ये नॉट आणि नायदर हे काय नेगेटिव्ह वर्ड्स नाही यूज केलेले आहे. दॅट मीन्स हे सेंटेन्स आपल्याला गिवन आहे इट इज इन पॉझिटिव्ह फॉर्म. ओके, पॉझिटिव्ह मध्ये हे सेंटेन्स आपल्याला गिवन आहे. ओके, सो हिअर आपल्याला काय माहिती हिअर यू काय आहे सब्जेक्ट आहे. ओके, यू काय सब्जेक्ट आहे. ओके, आणि आपल्याला काय हिअर हेल्पिंग वर्ब नाही गिवन आहे. स्टुडंट्स लक्षात ठेवा हेल्पिंग वर्ब हे सेंटेन्स मध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब नाही गिवन आहे. पण आपल्याला माहिती आहे यूचे सह ऑलवेज काय येणार आहे डू येतो. यूचे सह ऑलवेज काय येतो डू, नॉट डज. मग हिअर ऑप्शन्स मध्ये बघा तुम्ही ऑप्शन डी मध्ये काय डज हे वर्ड यूज केलेले आहे. मग जे ऑप्शन्स रॉंग आहे त्याला फर्स्ट तुम्ही काय क्रॉस करा. मग ऑप्शन डी काय इनकरेक्ट आहे. ओके, तसेच हे बघा आपल्याला जे सेंटेन्स गिवन आहे काय यू फॉलो व्हॉट आय से. ओके, आपल्याला काय जे सेंटेन्स गिवन आहे हे प्रेझेंट टेन्स मध्ये गिवन आहे. सेंटेन्स काय प्रेझेंट टेन्स मध्ये गिवन आहे. ओके, मग ऑप्शन ए मध्ये बघा तुम्ही काय गिवन आहे डिड. आपण डिड कधी यूज करतो पास्ट टेन्स मध्ये डिड हे वर्ड यूज करतो. ओके, सो स्टुडंट्स फॉर प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्स हे सगळे टेन्सेसचा काय व्हिडिओ अवेलेबल आहे आमचे चॅनलवर. ओके, सो तुम्ही बघा तिथे आणि यू कॅन क्लिअर युअर कॉन्सेप्ट थ्रू दॅट व्हिडिओ. सो हिअर हे बघा ए हिअर ऑप्शन ए मध्ये काय डिड हे वर्ड यूज केलं. दॅट मीन्स डिड आपण कधी यूज करतो पास्ट टेन्स मध्ये. मग ऑप्शन ए हिअर काय इनकरेक्ट आहे. तसेच ऑप्शन बी बघा काय
डोंट. ओके, डोंट वर्ड यूज केलेला आहे. मग क्वेश्चन जे आपल्याला गिवन आहे हे काय पॉझिटिव्ह मध्ये आहे, मग काय येणार आहे टॅग आपला काय येणार आहे डोंट. ओके, मग हिअर काय ऑप्शन बी करेक्ट आहे. ओके, तसेच ऑप्शन सी बघा, ऑप्शन सी मध्ये काय फक्त डू गिवन आहे, पण आपल्याला माहिती आहे हे काय पॉझिटिव्ह मध्ये सेंटेन्स गिवन आहे, मग फक्त डू येणार आहे का नाही. ओके, मग हिअर ऑप्शन बी काय इनकरेक्ट आहे. अशा तुम्ही काय अशा रूल फॉलो करा, काय करा एक्झाम मध्ये तुम्ही 1 बाय 1 काय तुम्ही जे ऑप्शन्स इनकरेक्ट आहे त्याला फर्स्ट तुम्ही क्रॉस करा, एलिमिनेट करा, आणि यू कॅन इझिली गेट युअर आन्सर विदाउट सॉल्विंग दी क्वेश्चन्स. ओके, तर तुम्ही अशी ट्रिक वापरा एक्झाम मध्ये. सो हिअर अगेन हे बघा आपण काय स्ट्रक्चर फॉलो करणार आहे. स्ट्रक्चर काय सेंटेन्स लिहा ॲज इट इज, त्याच्यानंतर कॉमा येणार आहे, देन हेल्पिंग वर्ब. हिअर हेल्पिंग वर्ब काय आपण यूज करणार आहे डू. ओके, आणि हे सेंटेन्स पॉझिटिव्ह मध्ये मग आपलं टॅग काय नेगेटिव्ह मध्ये तयार होणार आहे, मग डू नॉटचे शॉर्ट फॉर्म काय येणार आहे डोंट. ओके, आणि सब्जेक्ट काय यू, मग लिहा तुम्ही यू ॲज इट इज, आणि त्याच्यानंतर काय येणार आहे क्वेश्चन मार्क. ओके, सो हिअर करेक्ट क्वेश्चन टॅग काय येणार आहे डोंट यू. ऑप्शन बी हिअर इज दी राईट आन्सर. नेक्स्ट, सो स्टुडंट्स 27th क्वेश्चन काय बघा तुम्ही, फ्रॉम हिअर विल सी द यंग वन्स ऑफ एनिमल. ओके, सो 27th क्वेश्चन काय यंग वन ऑफ अ काव इज कॉल्ड. सो आपल्याला काय काव, काव म्हणजे काय हे ॲनिमलचा नेम गिवन आहे. हिअर काव म्हणजे काय स्टुडंट्स गाय. ओके, सो काय गायचे यंग वनला म्हणजे काय गायचे पिल्लासाठी शब्द आहे काल्फ. ओके, म्हणजे हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी काल्फ. आणि स्टुडंट्स रिमेंबर वन मोर थिंग, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. काय बघा तुम्ही बफेलो आणि काय एलिफंट. ओके, बफेलो आणि एलिफंट. बफेलो म्हणजे काय म्हैस. ओके, आणि काय एलिफंट, एलिफंट म्हणजे काय हत्ती. ओके, एलिफंट आणि बफेलो हे दोन्हीचे पिल्ल्यासाठी शब्द काय आपण वापरणार काल्फ. ओके, काय म्हणतो आपण काय म्हणतो बफेलो आणि एलिफंट हे दोन्हीचे पिल्लेला काय काल्फ म्हणतात. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, रिमेंबर इट. सो हिअर करेक्ट ऑप्शन काय ऑप्शन बी काल्फ. नेक्स्ट, यंग वन ऑफ अ पिग इज कॉल्ड. सो हिअर आपल्याला काय पिगचे यंग वनला आपण काय म्हणतो हे फाइंड आउट करायचं आहे. पिग म्हणजे काय स्टुडंट्स डुक्कर. ओके, डुक्करच्या पिल्ल्यासाठी शब्द काय पिगलेट. ओके, रिमेंबर काय पिगलेट. सो हिअर ऑप्शन सी इज दी राईट आन्सर. नेक्स्ट, यंग वन ऑफ अ कॅट इज कॉल्ड. सो स्टुडंट्स काय आपल्याला कॅटच्या यंग वनला काय म्हणतो आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. कॅट म्हणजे काय मांजर. ओके, कॅट म्हणजे काय मांजर. ओके, सो कॅटच्या पिल्ल्यासाठी शब्द आहे किटन. ओके, सो हिअर ऑप्शन ए इज दी राईट आन्सर. नेक्स्ट, यंग वन ऑफ अ डॉग इज कॉल्ड. सो हिअर डॉग म्हणजे काय स्टुडंट्स कुत्रा. ओके, काय कुत्रा. ओके, आणि डॉगचे यंग वनला आपण काय म्हणतो पप किंवा पपी. ओके, हे दोन्ही पण आहे डॉगचे यंग वन. ओके, सो रिमेंबर इट. सो हिअर ऑप्शन डी इज दी राईट आन्सर पप किंवा पपी. ओके, नेक्स्ट, यंग वन ऑफ अ फ्रॉग इज कॉल्ड. सो स्टुडंट्स हिअर फ्रॉग म्हणजे काय बेडूक. ओके, ओके, सो फ्रॉगचे यंग वनला आपण काय म्हणतो टॅडपोल. काय म्हणतो टॅडपोल. सो हिअर ऑप्शन सी इज दी राईट आन्सर. नेक्स्ट, यंग वन ऑफ अ हेन इज कॉल्ड. सो हिअर हेनचे यंग वनला काय म्हणतो कोंबडी. हेन म्हणजे काय हेन म्हणजे काय फर्स्ट तुम्ही काय आपल्याला जे ॲनिमलचं नेम गिवन आहे त्याला तुम्ही फर्स्ट मराठीमध्ये कन्वर्ट करा. काय हेन म्हणजे काय कोंबडी. ओके, काय कोंबडी, आणि कोंबडीचे यंग वनला आपण काय म्हणतो चिकन. ओके, सो हिअर ऑप्शन ए इज दी राईट आन्सर. नेक्स्ट, यंग वन ऑफ अ डक इज कॉल्ड. सो हिअर डक म्हणजे काय स्टुडंट्स बदक. ओके, सो बदकचे पिल्ल्यासाठी शब्द काय
duckling. Okay, so here option D is the right answer. Next, 34th question काय बघा, young one of a goat is called. So goat म्हणजे काय स्टुडंट्स, हे काय गोट म्हणजे काय, शेळी. ओके, सो गोटचे यंग वनला काय म्हणतो आपण, किड. ओके, सो हियर ऑप्शन सी इज द राइट आंसर. नेक्स्ट, यंग वन ऑफ अ हेअर इज कॉल्ड. सो स्टुडंट्स हियर हेअर म्हणजे काय, मोस्ट ऑफ दी स्टुडंट्सला हे माहितीच नाही. हेअर म्हणजे काय, हेअर म्हणजे काय, ससा. ओके, हेअर म्हणजे काय, ससा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, एक्झाम मध्ये अशा टाइपचे क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. सो हेअरचे यंग वनला आपण हेअरचे पिल्ल्यासाठी शब्द काय यूज करतो आपण, लेव्हरेज. काय, लेव्हरेज. सो हियर ऑप्शन बी इज द राइट आंसर. नेक्स्ट, यंग वन ऑफ अ हॉर्स इज कॉल्ड. सो हियर आपल्याला काय, हॉर्सचे पिल्ल्यासाठी कोणता शब्द आपण यूज करतो हे फाइंड आउट करायचं आहे. हियर हॉर्स म्हणजे काय स्टुडंट्स, घोडा. ओके, सो हॉर्सचे यंग वनला आपण काय म्हणतो, कॉल्ट. ओके, सो हियर ऑप्शन ए इज द राइट आंसर. नेक्स्ट, young one of a swan is called. Again students, little bit tough name of animal. Okay, so swan. Again swan म्हणजे काय, this is very important, हंस. ओके, स्वान म्हणजे काय, हंस. सो स्वानचे पिल्ल्यासाठी आपण काय यूज करतो, सिग्नेट. ओके, काय, सिग्नेट. ओके, स्वानचे यंग वनला आपण काय म्हणतो, सिग्नेट. सो हियर ऑप्शन सी इज द राइट आंसर. नेक्स्ट, young one of an eagle is called. So again students, eagle म्हणजे काय, लिहा तुम्ही कॉमेंट मध्ये, ईगल म्हणजे काय, गरुड. ओके, ईगल म्हणजे काय, गरुड. ओके, ईगलचे यंग वनला आपण काय म्हणतो, इगलेट. ओके, अँड दिस इज व्हेरी कॉमन बिटवीन ईगल अँड पिग. पिगचे यंग वनला आपण काय म्हणतो, पिगलेट. तसेच ईगलचे यंग वनला आपण काय म्हणतो, इगलेट. ओके, रिमेंबर दिस. Next, young one of a sheep is called. So here students, sheep म्हणजे काय, मेंढी. ओके, sheep म्हणजे काय, मेंढी. ओके, sheepचे यंग वनला काय म्हणतो आपण, sheepचे पिल्ल्यासाठी काय काय sheepचे पिल्ल्यासाठी शब्द काय, लॅम्ब. ओके, सो हियर ऑप्शन डी इज द राइट आंसर. नेक्स्ट, 40th क्वेश्चन बघा काय, यंग वन ऑफ अ टायगर इज कॉल्ड. सो स्टुडंट्स हियर टायगर म्हणजे काय, वाघ. ओके, काय, वाघ. सो टायगरचे यंग वनला आपण काय म्हणतो, कब. सो हियर ऑप्शन सी इज द राइट आंसर. ओके, आणि स्टुडंट्स अगेन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय बघा तुम्ही, लायन म्हणजे काय, सिंह. ओके, तसेच वुल्फ म्हणजे काय, वॉल्फ. आणि वुल्फ काय पण तुम्ही प्रोनाउन्स करा, म्हणजे काय, लांडगा. तसेच बियर म्हणजे काय, अस्वल. ओके, आणि नेक्स्ट काय, फॉक्स म्हणजे काय, कोल्हा. ओके, सो लायन, वुल्फ, बियर आणि फॉक्स हे सगळे जे यंग वनला काय आपण काय पिल्ल्यासाठी शब्द काय आहे, कब. ओके, सो टायगर, लायन, वॉल्फ, बियर आणि फॉक्स हे सगळेचे यंग वनला आपण काय म्हणतो, कब. ओके, सो हियर ऑप्शन सी इज द राइट आंसर. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. हे बघा 41st क्वेश्चन काय, यंग वन ऑफ अ डिअर इज कॉल्ड. सो स्टुडंट्स हियर आपल्याला एनिमलचं नेम काय किंवा नाही, डिअर म्हणजे काय, हरिण. ओके, आणि डिअरचे यंग वनला आपण काय म्हणतो, फॉन. ओके, मग हियर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी, फॉन इज द राइट आंसर. आणि स्टुडंट देर इज वन मोर वर्ड फॉर डिअर इज स्टॅग म्हणजे अगेन हरिण. ओके, अगेन हरिणचे यंग वनला आपण काय म्हणतो, फॉन. सो हियर ऑप्शन बी काय राइट आंसर आहे. नेक्स्ट काय, यंग वन ऑफ अ गूज इज कॉल्ड. सो स्टुडंट्स हियर गूज म्हणजे काय, हंस. ओके, सो यंग वन ऑफ गूज म्हणजे यंग वन ऑफ गूज ला आपण काय म्हणतो, गूसलिंग.
ओके, सो हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन डी इज दी राईट आन्सर. लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. यंग वन ऑफ अ बटरफ्लाय इज कॉल्ड. सो स्टुडंट्स हिअर आपल्याला काय नेम गिवन आहे? बटरफ्लाय. बटरफ्लाय म्हणजे काय? ओके, बटरफ्लाय म्हणजे काय? फुलपाखरू. फुलपाखरूचे यंग वनला आपण काय म्हणतो? कॅटरपिलर. ओके, सो हिअर ऑप्शन बी इज दी राईट आन्सर. नेक्स्ट, fill in the blank by an appropriate alternatives. So काय? cows to calf, proportion lion is to fill in the blank. Okay, so student this is very important question. हा प्रश्न महाराष्ट्र टेट 2018 मध्ये आला होता. ओके, सो हिअर काय आपल्याला काय गिवन आहे? cows to calf म्हणजे काव जे आहे, कावचे यंग वनला आपण काय म्हणतो? काल्फ. प्रपोर्शन हे साइनला आपण काय म्हणतो? प्रपोर्शन. प्रपोर्शन म्हणजे काय? इज इक्वल्स टू. म्हणजे आपल्याला जे रिलेशन लेफ्ट साइडवर आपल्याला गिवन आहे सेमच रिलेशन आपल्याला काय राईट साइडवर फाइंड आउट करायचं आहे. मग लायन इज टू काय येणार आहे? ब्लँक प्लेसवर आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. काव काय? काव म्हणजे आपल्याला माहिती आहे गाय. गायचे काय? यंग वनला आपण काय म्हणतो? काल्फ. तसंच लायन. लायन म्हणजे काय स्टुडंट्स? आता आपण बघितलंय लायन म्हणजे काय? सिंह. काय? लायन म्हणजे काय? सिंह. सो लायनचे यंग वनला आपण काय म्हणतो? करेक्ट ऑप्शन काय येणार? ऑप्शन सी, कब. ओके, सो हिअर ब्लँक प्लेसवर काय येणार आहे? कब. नेक्स्ट, चूज द करेक्ट पेअर ऑफ एन एनिमल अँड इट्स यंग वन्स. ओके, सो आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय एनिमल्स गिवन आहे त्याचे यंग वन गिवन आहे आणि आपल्याला अशा पेअर फाइंड आउट करायचे ज्यामध्ये काय करेक्ट एनिमलच्या काय यंग वन्स आपल्याला जे ऑप्शन्स मध्ये काय करेक्ट गिवन आहे पेअर, हे पेअर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. ऑप्शन ए बघा काय? फॉक्स. सो स्टुडंट्स फॉक्स म्हणजे काय? कोल्हा. ओके, आणि फॉक्सचे यंग वनला आपण काय म्हणतो? कब. ओके, काय म्हणतो? कब, नॉट लॅम्ब. ओके, सो हिअर ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. तसंच ऑप्शन बी बघा काय? डॉग. डॉग म्हणजे काय? कुत्रा. आणि डॉगचे यंग वनला आपण काय म्हणतो? पप किंवा पपी. ओके, म्हणजे ऑप्शन बी पण इनकरेक्ट आहे. तसंच ऑप्शन सी बघा काय? लायन. अगेन लायन म्हणजे काय? सिंह. ओके, आणि लायनचे यंग वनला आपण काय म्हणतो? कब. ओके, सो हिअर ऑप्शन सी जे आपल्याला गिवन आहे, जे पेअर आपल्याला गिवन आहे, दिस इज करेक्ट पेअर ऑफ एन एनिमल अँड इट्स यंग वन. ओके, तसंच ऑप्शन डी बघा काय? टायगर. ओके, टायगर म्हणजे काय स्टुडंट्स? वाघ. ओके, टायगर म्हणजे काय? वाघ. ओके, आणि टायगरचे यंग वनला आपण काय म्हणतो? अगेन कब, नॉट पप. ओके, मग हे काय? ऑप्शन डी पण हिअर काय इनकरेक्ट आहे. सो हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन सी लायन आणि कब हे काय करेक्ट पेअर आहे. नेक्स्ट, द यंग वन ऑफ अ डॉग इज पप, द यंग वन ऑफ अ बटरफ्लाय इज. सो स्टुडंट्स हिअर काय गिवन आपल्याला? यंग वन ऑफ डॉग. डॉग म्हणजे काय? अगेन कुत्रा. ओके, डॉगचे यंग वनला आपण काय म्हणतो? पप. तसेच आपल्याला काय? बटरफ्लाय. बटरफ्लायचे यंग वनला आपण काय म्हणतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बटरफ्लाय म्हणजे काय? फुलपाखरू. आताच आपण बघितले. आणि बटरफ्लायचे यंग वनला आपण काय म्हणतो? कॅटरपिलर. ओके, सो हिअर ऑप्शन बी इज दी राईट आन्सर. नेक्स्ट, द यंग वन ऑफ अ cat is kitten, the young one of stallion is. So students, cat. कॅटचे यंग वनला काय म्हणतो? किटन. कॅट म्हणजे काय? मांजर. ओके, कॅटचे यंग वनला आपण काय म्हणतो? किटन. तसंच काय हे वर्ड बघा तुम्ही? स्टॅलिन. स्टॅलिन काय? स्टॅलिन वर्ड काय? इट इज लिटिल बिट डिफिकल्ट, बट काय स्टॅलिन हे शब्दचा अर्थ कळेल तर आपल्याला काय लगेच उत्तर येईल. तर स्टॅलिन म्हणजे काय? घोडा. ओके, स्टॅलिन म्हणजे काय? घोडा. ओके, आणि स्टॅलिनचे यंग वनला आपण काय म्हणतो? फोल. ओके, सो हिअर ऑप्शन सी इज दी राईट आन्सर. नेक्स्ट, fill in the blank by an appropriate alternatives. Cow is to calf, proportion deer is to question mark. ओके, म्हणजे काय? ब्लँक प्लेसवर काय येणार आहे आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. अगेन स्टुडंट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि हा प्रश्न महाराष्ट्र टीटी 2016 मध्ये आला होता. ओके, सो हिअर अगेन काय बघा? काव. कावचे यंग वनला आपण काय म्हणतो? काल्फ. ओके,
आणि प्रपोर्शन म्हणजे काय, इज इक्वल्स टू, म्हणजे आपल्याला जे रिलेशन लेफ्ट साइड वर गिवन आहे सेमच रिलेशन आपल्याला काय राईट साइड वर फाइंड आउट करायचंय. मग हिअर काय, कावचे यंग वनचा नेम आपल्याला गिवन आहे, तसेच डिअरचे यंग वनला आपण काय म्हणतो हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. ओके, डिअर म्हणजे आपण बघितले, डिअर म्हणजे काय, हरिण. ओके, आणि डिअरचे यंग वनला आपण काय म्हणतो, फॉन. ओके, सो हिअर ऑप्शन ए इज दी राईट आन्सर. सो ब्लँक प्लेस वर काय येणार आहे, फॉन. नेक्स्ट, the young one of eagle is called. So students, again this is very important. हा प्रश्न महाराष्ट्र टीईटी 2016 मध्ये आला होता. ओके, सो काय, ईगल म्हणजे काय स्टुडंट्स, गरुड. ओके, काय, गरुड. सो ईगलचे यंग वनला आपण काय म्हणतो, इगलेट. ओके, सो हिअर ऑप्शन बी इज दी राईट आन्सर. जसे पिगचे यंग वनला आपण काय म्हणतो, पिगलेट, तसेच ईगलचे यंग वनला आपण काय म्हणतो, इगलेट. रिमेंबर इट. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन ऑफ अ मॉक टेस्ट, काय बघा, द यंग वन ऑफ अ हॉर्स इज कॉल्ड. आणि स्टुडंट्स, अगेन दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा प्रश्न महाराष्ट्र टीईटी 2014 मध्ये आला होता. ओके, सो हिअर हॉर्स म्हणजे काय, अगेन घोडा, आणि घोड्याचे यंग वनला आपण काय म्हणतो, कॉल्ट. Okay, so here option C is the right answer. So friends, these are some important MCQs. I hope you like this video. Try to solve this type of question. आणि जर तुम्ही हे सगळे क्वेश्चन सॉल्व करणारे, मग तुमचं एक पण उत्तर रॉंग नाही येणार एक्झाम मध्ये. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ. सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड. सो स्टुडंट्स, आमच्या चॅनलवर वेगळे एक्झामचे कोर्सेस अवेलेबल आहे. नंबर तुमच्या समोर दिसतोय, त्यावर मेसेज करा किंवा आमचे ऍप ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी डाउनलोड करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू टुमॉरो विथ अनदर इम्पॉर्टंट सेट ऑफ MCQs.